Hello friends, you are most welcome in this video. I am Mr. Gajanan Chaudhary from Sri Sangdev Barkwadi Kolpe Madhyamik Vidyalaya Suregaon. Friends, in this video we will learn a topic from the World Heritage Sites, that is from unit number 2. In this video we will see how a place be a World Heritage Site. The topic C. Becoming a World Heritage Site. There are 5 steps in becoming a World Heritage Site. हे बघा, एखाद्या स्थळाला जर जागतिक वारसा स्थळामध्ये यादीमध्ये जर पोहोचवायचं असेल तर त्यासाठी 5 स्टेप्स आहेत. त्या 5 स्टेप्स मधून त्याला जावं लागतं. There are 5 steps in becoming a World Heritage Site. The first of which is for a country or a state party to take an inventory of its significant cultural and natural sites. सुरुवातीची पहिला टप्पा म्हणजे असा असतो की एखादा देश, कंट्री किंवा स्टेट पार्टी, एखादी राज्य पार्टी असेल नाही तर त्या राज्य पार्टी किंवा देशाने त्यांच्या भागात असणारं जे ठिकाण आहेत, अर्थात ते सिग्निफिकंट उल्लेखनीय ठिकाण असेल, कल्चरल आणि नॅचरल साईट्स जे नैसर्गिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असणारं एखाद्या ठिकाणांची व त्या प्रदेशातील ठिकाणांची त्यांनी काय करायची, अँड इन्व्हेंटरी मीन्स अ लिस्ट, एक लिस्ट त्यांनी बनवायची आहे. दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट. आणि ही जी यादी तयार केली जाते, स्टेट पार्टी असेल किंवा कंट्री असेल, त्यांनी तयार केलेली जी लिस्ट आहे इन्व्हेंटरी, ती लिस्टला आपण टेंटेटिव्ह लिस्ट असं म्हणतोय, म्हणजे प्रायोगिक तत्वावर तयार केलेली यादी. आणि त्या यादीमध्ये त्या ठिकाणांचा समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे. अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज नॉमिनेशन्स टू बी वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड unless the nomination site was first introduced on the tentative list. म्हणजे एखाद्या ठिकाणाला जर आपल्याला जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करावायचं असेल, त्याचं नामांकन करावायचं असेल, तर प्रथमतः त्या ठिकाणांची नोंद या इन्व्हेंटरी म्हणजेच प्रायोगिक तत्व त्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये त्या ठिकाणाचा उल्लेख किंवा त्याचा नोंद असणं अत्यंत गरजेचं आहे. जर अशी नोंद नसेल तर ती लिस्ट will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. नसेल तर त्याचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश होण्यासाठी विचार केला जात नाही. नेक्स्ट, countries are then able to select sites from their tentative lists to be included on a nomination file. एकदा का ती फर्स्ट लिस्ट, पहिली यादी त्या देशाने किंवा राज्य पार्टीने, परिषदेने तयार केलेल्या लिस्ट मधून ते देश तर पुढील सिलेक्शन होण्यासाठी, नॉमिनेशन होण्यासाठी त्या यादीतील काही ठिकाणांचं निवड करत असते. देन बघा, टेंटेटिव्ह लिस्ट टू बी इन्क्लुडेड ऑन अ नॉमिनेशन फाईल. त्या यादीमध्ये, टेंटेटिव्ह लिस्टमध्ये प्रायोगिक तत्वावर तयार केलेल्या यादीमध्ये असणाऱ्या ठिकाणांचं पुढील वाटचालीसाठी नॉमिनेशन करण्याचं काम त्या देशाने किंवा राज्य पातळीवरील परिषदेने करावायचं असतं. म्हणजे पहिली स्टेप आपल्या लक्षात आली, त्या देशाने किंवा त्या राज्य परिषदेने आपापल्या परिसरातील ठिकाणांची लिस्ट बनवायची आहेत, इन्व्हेंटरी त्याला आपण म्हणूया. दुसरी स्टेप काय, तर त्या देशाने किंवा त्या राज्य परिषदेने त्या केलेल्या लिस्टपैकी काही स्थळांचं पुढील वाटचालीसाठी नॉमिनेशन करावायचं आहे. नेक्स्ट, द थर्ड स्टेप इज अ रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल by 2 advisory bodies consisting of the International Council of Monuments and Sites and the World Conservation Union.
हे बघा, पुढे एक समिती असते, 2 समिती असतात, 2 ॲडवायझरी बॉडीज. त्या समितीच्या निरीक्षणातून, ऑब्झर्वेशन मधून पुढची स्टेप येते. तर त्या स्थळांचं निरीक्षण केलं जातं आणि पुढील प्रोसेड करण्यासाठी ही समिती निर्णय घेत असते. मग ही 2 ॲडवायझरी बॉडीज ही आहेत, कन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट अँड साइट्स, आंतरराष्ट्रीय स्मारके आणि परिषद किंवा स्थळ, जागतिक स्थळ याच्यातील एक समिती, आणि त्याचबरोबर द वर्ल्ड कॉन्झर्वेशन युनियन म्हणजे जागतिक जी संघटना आहेत, संरक्षण करणारी संघटना, तर त्यांच्यातील सदस्यांची मिळून एक 2 ॲडवायझरी बॉडीज असते. ती या स्थळांचं निरीक्षण करते, ऑब्झर्वेशन करते आणि पुढील साठी रिकमेंड करत असते. हू देन मेक रिकमेंडेशन टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आणि पुढे मग त्या समितीने, त्या 2 ॲडवायझरी बॉडीजने पारित केलेले जे प्रस्ताव आहेत, प्रपोजल्स आहेत, रिकमेंडेशन्स आहेत, प्रपोजल्स, ते पारित केल्यानंतर ते पुढे सेंड करतात वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटी, की ज्याच्यामध्ये 21 सदस्यीय जे देश आहेत ते या समितीचे सदस्य असतात, 21 देशातील सदस्य. आणि साधारणपणे त्या समितीचा कालखंड आहे, कार्यकाल 6 इयर्स, 6 वर्ष असतो. आणि वर्षातून एक तरी त्यांची मीटिंग, सभा या वर्ल्ड हेरिटेज कमिटीची होत असते. ठीक आहे. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर टू रिव्ह्यू दीज रिकमेंडेशन्स अँड डिसाइड विच साइट्स विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. मग या वार्षिक सभेमध्ये या समितीचे सदस्य त्या आलेल्या ठिकाणांच्या बद्दल रिकमेंडेशन्स किंवा जे काही प्रस्ताव आले असतात त्यावरती चर्चा करतात आणि डिसिजन घेतात कोणकोणत्या स्थळांचा या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समावेश करावायचा आहे. अशा पद्धतीने आपण 3 स्टेप्स बघितलेले आहेत. 4 स्टेप बघितले आहेत. द फायनल स्टेप इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साइट इज डिटरमाइनिंग वेदर or not a nominated sites meet at least one of 10 सिलेक्शन क्रायटेरिया. पुढे आणखी एक क्रायटेरिया आहेत 10 मुद्द्यांचा, 10 सिलेक्शन क्रायटेरिया. त्या 10 सिलेक्शन क्रायटेरियापैकी किमान 1 क्रायटेरिया, एक क्रायटेरिया जरी त्यांनी पूर्ण केला असेल, मीट्स पूर्ण केला असेल, तर ते ठिकाण डिटरमाइन केलं जातं, डिसाईड केलं जातं, अन्यथा रिजेक्ट. इफ द साइट मीट्स दिस क्रायटेरिया, जर समजा एखाद्या स्थळाने ही क्रायटेरिया किंवा नियमावली ठेवली आहेत ती जर पूर्ण केली असेल, इट कॅन देन बी इन्स्क्राइब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. मग अशा वेळेस त्या स्थळाचा नाव किंवा स्थळाचा उल्लेख, नोंद या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश होतो. इन्स्क्राइब करणे, एनरोल करणे, नाव दाखल करणे. Once a site goes through this process and is chosen, it remains the property of the country on whose territory it sits. मग बघा, एकदा का एखादं स्थळ, ठिकाण या 10 क्रायटेरियामधून गेलं, पारित झाल्यानंतर ते किंवा त्याची निवड झाल्यानंतर इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री, ज्या देशातील ते स्थळ आहेत तर त्या देशाची ती प्रॉपर्टी बनते, मालमत्ता बनत असते. ऑन हुज टेरिटरी प्रदेश, एरिया, इट सीट्स स्थित असणे, स्थिरावणे. बट इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी. आणि त्याचबरोबर ते स्थळ हे त्याला दुहेरी दर्जा प्राप्त असतो. एक त्या देशाची मालकीता असते, त्याचबरोबर इंटरनॅशनल कम्युनिटीचाही त्याच्यावरती विचार करत असते किंवा त्यांचीही ताबेदारी या स्थळावरती असते. अशा पद्धतीने या 5 स्टेप्स मधून एखादं ठिकाण गेल्यानंतर निश्चितच त्याचा वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समावेश होत असतो. ओके, नेक्स्ट पॉइंट. द पॉइंट इज दॅट टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स मीन्स हे जागतिक वारसा असणारी स्थळ आहेत त्यांचे कोणकोणते प्रकार पडतात ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. लिसन. ॲज of 2009 there are
890 World Heritage Sites that are located in 148 countries on map. म्हणजे बघा 2009च्या गणतीनुसार जागतिक वारसा असणारी स्थळं टोटल आहेत 890. संपूर्ण जगामध्ये 890 अशी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत की जे संपूर्ण जगामध्ये म्हणजे जगातील असणारे संपूर्ण देश 148 कंट्रीजमध्ये 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स स्थित आहेत आपणास पाहावयास मिळतात. आउट ऑफ देम 689 of these sites are cultural and include places like the Sydney's Opera House in Australia and the Historic Center of Vienna in Austria. म्हणजे बघा या 148 देशामध्ये असणारी जी काही 2 देश आहेत त्या 2 देशामध्ये असणारी जी महत्त्वाची ठिकाणं आहेत जसं की सिडनी या ठिकाणी असणारं ओपेरा हाऊस म्हणजे ऑस्ट्रियामध्ये आणि त्याचप्रमाणे हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना इन ऑस्ट्रिया या 2 देशामध्ये असणारी जी ऐतिहासिक स्थळं आहेत त्या ऐतिहासिक स्थळांचाही समावेश या 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये केलेला आहे. देन 176 आर नॅचरल अँड फीचर सच लोकेशन्स ॲज द US येलोस्टोन अँड ग्रँड कॅनन नॅशनल पार्क्स. म्हणजे बघा तर 176 ही जी काही नैसर्गिक स्थळं आहेत आपण बघितले वरती अगोदर 890 या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये 689 ही कल्चरल हेरिटेज आहेत आणि 176 ही आहेत नॅचरल म्हणजे नैसर्गिक स्थळं या ठिकाणी आहेत. आणि ती कोणती आहेत तर US मध्ये असणारं येलोस्टोन आणि ग्रँड कॅनन नॅशनल पार्क्स यांचाही समावेश या नैसर्गिक स्थळामध्ये केला आहे. त्याचप्रमाणे 25 ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर कन्सिडर्ड मिक्स्ड आणि त्यापैकी म्हणजे 890 पैकी 689 हे कल्चरल वर्ल्ड हेरिटेज आहेत, 176 नॅचरल वर्ल्ड हेरिटेज आहेत आणि 25 हे मिक्स्ड आहेत म्हणजे नॅचरल पण आहेत आणि कल्चरल पण आहेत. म्हणजे त्या तिन्हींची जर बेरीज केली आपण तर बरोबर 890 येईल. 689 प्लस 176 प्लस 25 इज इक्वल टू 890. ओके, तर ही मिक्स 25 आहेत असं आपण त्या ठिकाणी विचारात घेतलं पाहिजे. कन्सिडर विचारात घेणे दॅट इज नॅचरल अँड कल्चरल. मग त्यामध्ये कोणते जसं की उदाहरणार्थ पेरूज माचू पिचू इज वन ऑफ दीज. मग पेरू या देशात असणारे जे ठिकाण आहेत माचू पिचू हे मिक्स स्वरूपात आहेत, नॅचरल पण आहेत आणि त्याचबरोबर कल्चरल सुद्धा आहेत. ओके, नेक्स्ट इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स. बघा इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स विथ 44 म्हणजे जे आहेत 890 त्या 890 पैकी 44 ही वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसा स्थळ एकट्या इटलीमध्ये आपणास त्या ठिकाणी पाहावयास मिळतात. म्हणजे सर्वाधिक संख्या इटली या देशामध्ये आपणास दिसून येते. अँड इंडिया हॅज 36. आउट ऑफ देम 28 आर कल्चरल अँड 7 आर नॅचरल अँड 1 हेरिटेज साईट इज मिक्स्ड. म्हणजे बघा भारतामध्ये सुद्धा 36 ऐतिहासिक जागतिक वारसा लाभलेली स्थळे आहेत. त्यापैकी 28 हे कल्चरल म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्व असणारी ठिकाणं आहेत, 7 नैसर्गिक ठिकाणे आहेत, तर 1 ठिकाण हे मिक्स्ड आहेत म्हणजे कल्चरल आणि नॅचरलमध्ये. ओके, वर्ल्ड हेरिटेज साईट्स. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड the world's countries into 5 geographic zones. बघा या जागतिक वारसा समितीने हे जगातील जे देश आहेत वर्ल्ड्स कंट्रीज यांचं डिवायडेशन केलं आहे, विभाजन केलं आहे इंटू 5 जिओग्राफिक झोन्स. भौगोलिक दृष्ट्या भौगोलिक क्षेत्राच्या अनुषंगाने संपूर्ण जगाचं विभाजन या 5 ठिकाणामध्ये केलेलं आहे, 5
गोष्टीमध्ये केले आहेत. विच इन्क्लूड की ज्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होत आहे. 1. आफ्रिका, 2. अरब स्टेट्स, 3. एशिया पॅसिफिक including Australia and Oceania, 4th Europe and North America, and last means 5 Latin America and the Caribbean. These are the 5 geographic zones divided by World Heritage Committee. Next point, World Heritage Sites in Danger, म्हणजे जगामध्ये जे जागतिक वारसा लाभलेली स्थळ आहेत ते सध्या आता इन डेंजर मध्ये आहेत, धोक्यामध्ये आहेत. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चर साइट्स अराउंड द वर्ल्ड, मेनी वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर ऑफ बीइंग डिस्ट्रॉइड और लॉस्ट ड्यू टू वॉर, पोचिंग, natural disasters like earthquakes, uncontrolled urbanizations, heavy tourist traffic, and environmental factors like air pollution and acid rain. बघा मित्रांनो, ही जी जागतिक वारसा लाभलेली जी स्थळ आहेत ते सध्या इन डेंजर मध्ये आहेत, धोक्यामध्ये सापडलेली आहेत. तर जगामधील बरीचशी नॅचरल आणि हिस्टॉरिकल कल्चरल साइट्स आहेत, त्यासारखी स्थळं आता सध्या धोक्यामध्ये सापडलेली आहेत. त्या स्थळांना आज धोका निर्माण झाला आहे. अर्थात त्यासाठी वेगवेगळी कारणीभूत आहेत. बीइंग डिस्ट्रॉइड होण्यासाठी, डॅमेजेस होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. लॉस्ट किंवा गमावून बसणे, हरवून बसणे. बघा, टू वॉर युद्ध हे कारण आहे. त्याचप्रमाणे पोचिंग म्हणजे त्या ठिकाणी अतिक्रमण म्हणतो आपण. नॅचरल डिझास्टर्स, नैसर्गिक आपत्ती सुद्धा आहेत. उदाहरण या ठिकाणी सांगितले लाईक अर्थक्वेक सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा ही जागतिक वारसा स्थळ धोक्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन शहरीकरण, अनकंट्रोल म्हणजे कंट्रोलच्या बाहेर गेलेले, तर आपण अफाट असं शहरीकरण. त्याचप्रमाणे हेवी टुरिस्ट ट्रॅफिक आणि पर्यटकांची लोंढीच्या लोंढी किंवा गर्दी त्या ठिकाणी होत आहेत. अँड इन्व्हायरमेंटल फॅक्टर आणि पर्यावरणातील घटक सुद्धा या स्थळांचं भवितव्य धोक्यात आणण्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. त्यामध्ये लाईक एअर पोल्युशन असेल, हवा प्रदूषण असेल, अँड ॲसिड रेन आणि आम्ल वर्षा, ज्याला आपण ॲसिड रेन होतो, यासारखे पर्यावरणातील घटक सुद्धा या पर्यटन स्थळांना धोक्यात आणण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत. पुढं, वर्ल्ड हेरिटेज साइट्स दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राइब्ड ऑन अ सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट इन डेंजर. बघा, ही जी जागतिक वारसा लाभलेली स्थळ की जी आता सध्या डेंजरमध्ये धोक्यात आहेत, त्या सर्वांची एक इन्स्क्राइब यादी करणं गरजेचं आहे किंवा यादीमध्ये त्यांचा समावेश व्हावा. ऑन अ सेपरेट लिस्ट, यांची स्वतंत्र यादीमध्ये नोंद केली जावी. ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट इन डेंजर म्हणजे धोक्यात असलेले जागतिक वारसा स्थळे या हेडिंगखाली त्या ठिकाणांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. विच अलाउज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू ॲलोकेट रिसोर्सेस फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट. मग बघा, अशी वारसा स्थळं निश्चित केल्यानंतर, त्यांची स्वतंत्र यादी झाल्यानंतर जागतिक वारसा समितीकडे ती लिस्ट गेल्यानंतर ती समिती त्या ठिकाणी असणारा जो फंड आहे, वर्ल्ड हेरिटेज फंड, जागतिक वारसा फंड निधी, त्या निधीमधून त्या ठिकाणांचं जीर्णोद्धार करण्यासाठी, रिपेअरिंग करण्यासाठी त्याची मदत मिळवून दिलेली असते. इन ॲडिशन, डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट अँड ऑर रिस्टोर द साईट. तर त्या ठिकाणांचं उद्धारीकरण करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी किंवा ते पुनरुज्जीवित
करण्यासाठी डिफरंट प्लॅन्स वेब प्लॅन्स त्या ठिकाणी तयार केलेले असतात. इफ हाऊएव्हर अ साइट लॉसेस द कॅरेक्टरिस्टिक्स which allowed for it to be originally included on the World Heritage list. Then the World Heritage Committee can choose to delete the site from the list. म्हणजे बघा, जी काही जागतिक वारसा लाभलेली जी स्थळं आहेत त्या स्थळांमध्ये ज्या गोष्टीमुळे ज्या उल्लेखनीय गोष्टीमुळे त्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केलेला होता ती जर उल्लेखनीय वैशिष्ट्ये त्या ठिकाणामध्ये दिसून येत नसतील तर त्या ठिकाणांचं नाव त्या जागतिक वारसा लिस्टमधून यादीमधून डिलीट केलं जातं. टू लर्न मोर अबाउट द वर्ल्ड हेरिटेज साईट्स अशा या जागतिक स्थळांबद्दल अधिक माहिती जर आपल्याला जाणून घ्यावायची असेल तर वी शुड व्हिजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट. मग आपण ती जी एक वेबसाईट आहे संकेतस्थळ आहेत @whc.unesco.org. या संकेतस्थळाला भेट देऊन आपण जागतिक वारसा स्थळांबद्दल अधिक माहिती घेऊ शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल निश्चितच त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.